तर नमस्कार भावना, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर थंबनेलला बघून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे. सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघायला भेटेल. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्याने जाऊन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण एक फ्रेम डिझाईन करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो फोटोशॉपमध्ये ओपन करून. तर ही जी फ्रेम असते जी आपण बर्थडे गिफ्ट वगैरे देतो, तर ही फ्रेम आज आपण डिझाईन करणार आहे. जी साईज किती असते, नॉर्मल साईज किती असते ती आपण डिझाईन करणार आहे पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्ही काय कसं यूज करणार आहे सर्व. सर्वात पहिलं आपण साईज बघूयाची किती असते. तर ही नॉर्मल नाही का, मी साईज घेतो 8x12 घेतो. फ्रेमची साईज असते 8x12. त्याची उंची 12 असते आणि रुंदी 8 असते. रिझोल्युशन 300 ठेवायचं. तुम्हाला स्क्रीनला दिसत असेल मी फ्रेम बनवलेली नॉर्मल साईज आहे. आणि मी जर साईज क्रिएट करतो. आता जर तुम्हाला व्हाईटमध्ये बनवायचं असेल तुम्ही व्हाईटमध्ये बनवू शकता, ब्लॅकमध्ये पाहिजे तर ब्लॅकमध्ये बनवू शकता. तर इथं मी सॉलिड कलरमध्ये जाऊन ब्लॅक कलर घेतो. पूर्ण ब्लॅक पण नाही घ्यायचा आपल्याला, थोडा असं नाही का हलका ग्रे टाईप घ्यायचा, म्हणजे पूर्ण ब्लॅक नाही घ्यायचं तुम्हाला. हे जे तुम्हाला दिसतंय तर हे PNG आहे. हे 2024चं कॅलेंडर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला नोव्हेंबरचं पाहिजे नाही का एवढं, त्यामुळे मी ते डाउनलोड केलं. तुम्ही PNG विंगमधून घेऊ शकता. तर तुम्हाला दिसत असेल वर नाव pngwing.com. इथून मी डाउनलोड केलेलं आहे कॅलेंडर. तर मला नोव्हेंबर पाहिजे होतं म्हणून मी काय केलं, आता खालचं लेअर मी तुम्हाला दाखवण्यासाठी टाकली होती. आता मी बंद करतो. आणि इथं जे आपलं लास्ट टूल असतं ना, त्याने फक्त मी असं सिलेक्ट करून घेतो एवढं जेवढं पाहिजे नाही असं सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट असं जे टूल आहे आपलं त्याने तुम्ही असं उचलला ना तर डायरेक्ट येईन ते असं. तर फक्त ह्याचा कलर चेंज करायचा. तुम्ही Ctrl+L करून पण पूर्ण व्हाईट कलर देऊ शकता किंवा पूर्ण ब्लॅक. आता जर आपण ब्लॅक व्हाईटमध्ये केलं असतं ना बॅकग्राऊंड, तर आपण याला ब्लॅक केलं असतं असं. तर आपण काय करूया, इकडे घेऊया. आता आपल्याला ह्याची जी PNG आहे ना, ही PNG मी तुम्हाला देतो. चला तुमच्यासाठी पूर्ण PSD फाईल देऊन टाकतो, काही विषय नाही. पण जे फोनमध्ये डिझाईन करणार आहे ना त्यांच्यासाठी मी हे मटेरियल देतो. आणि हे पण देऊन टाकतो नाही का, तुम्ही यूज करू शकता. कारण हे सर्व महिने सेमच असतात नाही का, मेमध्ये 31, जूनमध्ये 30 असं. बाकी तुम्ही यूज करू शकता. नाही तर तुम्ही लेटेस्ट घेतलं अजून भारी. मी का 2024चं घेतलं, कारण नोव्हेंबर महिन्यात 11 तारीख सोमवार येत होती त्यामुळं मी घेतलेलं. पण तुम्ही हेच यूज केलं ना प्रत्येक ह्याला, काही विषय नाही. तर आपण आता हे नाही का घेतलेलं इथं. ह्यानंतर आपल्याला हे जे नित्ता नाव आहे ना हे घ्यायचं. त्याचा फॉन्ट कुठला आहे बघा तुम्ही. इथं फॉन्ट पण मी तुम्हाला देतो. तर मी आहे तसं हे इकडं घेतोय. आणि खूप सोपं आहे, जास्त काय अवघड नाही. आणि ही जी लाईन मारली ना आपण खाली, आपण हे जे तुम्हाला दाखवतो, आपण जे हे ना काय उचलून टाकलं होतं इकडं, ते आपलं इथं राहिलं. आपण ते आपल्या ह्याच्यावर घेऊया इकडं असं. आणि हे झालं. आता आपल्याला इथं लाईन मारायची. तर मी रेक्टँगल टूल्समध्ये जाऊन ना अशी लाईन मारतो पातळ छोटीवाली. इथून स्ट्रोक बंद करा आणि इथं व्हाईट कलर घ्या असं. ह्याला डुप्लिकेट घ्यायची. तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिलं बॅकग्राऊंड आहे ना आपलं ब्लॅक, त्याला ना लॉक करून टाका. हे बघा आपण केलेलं. हे पण थोडं इकडे घेऊया. ते जे नित्ता नाव आहे ना याच्या पुढं आपल्याला हर्ट लावायचे. तर आपण प्लेस करूया इथून. आपल्याकडे आहे इथं डाउनलोड केलं होतं आपण. तर बघा तुम्ही, तर मी डाउनलोड केलेली PNG होती ती मी तशी ॲड करणार. थोडी अशी रोटेट करणार आहे, म्हणजे थोडं फिरवणार या साईडला आणि अशी उभी ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही थोडं समजून घ्या. झालं. आणि आपल्याला ज्या दिवशी बर्थडे म्हणजे ना का, ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी आपल्याला हे टाकायचं असतं माझं. तर आपण टाकूया. PNGच्या मागं घ्यायचे.
घेतलेलं आहे त्याला फिरून घेतो, सरळ करतो आणि साईज कमी करतो. कंट्रोल टीनी साईज कमी जास्त करू शकतो आपण. तुम्ही साईज कमी केलेली ते झालं. आणि तुम्हाला जर वाटलं खूप छोटं झाले, तुम्ही ना टेक्स्टला आणि PNGला ना शिफ्ट दाबून नाही का साईज वाढवू शकतो तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो. शिफ्ट दाबून साईज वाढवून घ्यायची अशी. हे पण वाटलं तुम्हाला मोठं करायचं मोठं करू शकता. अजून आपल्याला फोटो वगैरे टाकायचे झालं. त्याच्यानंतर आपण जे विश ॲड केले म्हणजे टेक्स्ट आहे आपले, तर हे पण मी नाही का गुगलवरून घेतलं होतं. फ्रेंड बर्थडे विश म्हणून नाही का आलं होतं, तिथून घेतलं होतं. हे पण आपण आहे तसं ॲड करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला भेटतील गुगलला, तर तिथून तुम्ही हे करू शकता. आधी आपण ॲड करू सगळं, नंतर आपण करू शकतो आपल्याला पाहिजे तसं करू शकतो. त्यानंतर हे छोटे छोटे जे स्टार आहेत, ते जे स्टार वगैरे आहे ना सर्व PNG तुम्हाला खाली भेटेल किंवा पूर्ण PSD देणारच आहे मी. बाकी तुम्ही हे स्टार वगैरे सर्च करून घेऊ शकता. PNG स्टार वगैरे नाही का इमोजीमध्ये तुम्हाला भेटून जाईल गुगलला. असं टाकायचं, तुम्हाला पाहिजे तेवढंच लावा. तुम्ही ह्यालाच पेस्ट करू शकता. आणि PSD फाईल आपण स्वतः बनवलेली, काही विषय नाही. बिंदास यूज करा, कोण काय बोलणार नाही. पूर्ण सिलेक्ट करून आपण खाली घेऊया थोडं. हे पण खाली आल्यावर घेऊ. झालं. नंतर आपल्या इथं फोटो टाकायचे असतात. अजून हे ॲड करायचं आपल्याला. हा फॉन्ट बघा कुठला आहे. हा पण फॉन्ट तुम्हाला मी देतो, जो नीताला वापरला तोच फॉन्ट आहे हा. आणि PNG अजून काही हे ॲड करायचं राहील आपल्याला. तुम्हाला म्हणलं ना आपण नंतर करूया, काही राहिलं असेल तर. थोडं थोडं वर घेते सगळं. वर घेतो त्याच्या लेवलला. तुम्ही ग्रेडचा वापर करू शकता. हे पण मी वर घेतो. सगळं लावून घ्या. तुम्ही जेव्हा टेक्स्ट हलवता वर खाली तेव्हा हे पण बघत चला, तर तुमचं हे जाईल ह्याच्यावर. तुम्ही देशाल प्रिंटला तर नीट बघत चला. मी लावलं आता सध्या असं टाइमपाससाठी, म्हणजे नाही का तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही नीट लावा फक्त. असं लावलं होतं. थोडं खाली घ्यायचं असं झालं. आता इथं आपल्याला ना कंट्रोल H ने हाईड करतो ग्रेड. आता इथं फोटो टाकायचे असतात आपल्याला. फोटो टाकायचे तुम्ही रेक्टँगल मधून नाही का फोटो शीट दाबून असं साईज घेऊ शकता. स्ट्रोक बंद करायचं, व्हाईट कलर घ्यायचा. जी साईज तुम्ही छोटी करू शकता, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. असं लावू शकता. मी जरा छोटं करतो. आपण ना का ते खूपच मोठं डिलीट करतो. तर आपला कीबोर्ड खूप वाजतोय टेबलमुळे, तुम्ही समजून घ्या.
आपण पूर्ण ओके करून टाकू. जशी PSD बनवली ना सेम तशीच बनवून डिलीट करतो. बघा ही PSD फाईल बनवली होती आपण. ह्याच्यामध्ये पण आपण हे खूप छोटं केलं तर छोटं करूया. थोडं वर जाऊ दे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ऍड करू शकता, काही विषय नाही. आता कसं मी तुम्हाला दाखवते करून, त्यामुळे ते खूप फास्ट होते. तुम्ही तुमचे फोटो लावा. मी फक्त तुम्हाला दाखवले आता करून. बाकी सर्व तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. तुम्ही स्क्रीनला बघितलं असं आपण फ्रेम बनवली होती. जास्त काय अवघड नाही, तुम्हाला फक्त करावं लागेल. मी फक्त तुम्हाला सांगितले साईज किती घ्यायची, काय कसं, आणि बाकी नाव वगैरे फॉन्ट बिल सगळं तुम्हाला भेटेल. सर्व देतो. PNG मध्ये पण देतो. 1 2 3 4. बाकी हॅपी बर्थडे हे पण देतो PNG टेक्स्ट. बाकी तुम्ही ॲडजस्ट करा. PSD फाईल तर देणार, ही नाही देणार तुम्हाला. PSD फाईल ही देणार, कारण मी बनवून दाखवली तुम्हाला. फक्त मी बनवली तुम्हाला, काय मी अशी देणार नाही. मी बनवलेली हिला मी डिलीट करतो आणि तुम्हाला ही PSD फाईल देतो मी खाली. तुम्हाला फक्त इथं क्लिक करायचं आणि फोटो घ्यायचा. कुठला बी फोटो होता, कुठला पण फोटो तुम्हाला मी ॲड करून दाखवतो. आता माझा हा फोटो आहे, ह्याला मी अल्ट दाबतो आणि मास्क करतो. असा तुम्ही ॲड करू शकता असे फोटो वगैरे. असे फोटो ॲड करू शकता. फक्त दाखवलं फोटो ॲड करा. बाकी कॅप्शन बघा नीट. पोराला द्यायचं असेल तर पोराच्या रिलेटेड टाका. बाकी अजून इथं नोव्हेंबरचे तुम्हाला जे असेल जानेवारी वगैरे. फॉन्ट तर देणार आहे. इथे डबल टॅप करायचं. सर्वात पहिले फॉन्ट इन्स्टॉल करायचा. त्यानंतर इथे डबल टॅप करून फॉन्ट चेंज करायचा. 1 2 3 बस. बाकी तुम्हाला काय चेंजेस करायचे आणि फोटो चेंज करायचे. ओके होऊन जाईल. बाकी काय विषय नाही. तुम्हाला जर वाटलं मला व्हाईट पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल, हे सर्व जे तुम्हाला दिसतंय फोटो तर टाकलेला असणार तुम्ही, याचा काही विषय नाही. बाकी जे फॉन्ट यूज केलेले ते पूर्ण ब्लॅक कलरमध्ये सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्हाला एकदा दाखवतो कसं ग्रुप करतो याला. व्हाईट मध्ये म्हणजे बॅकग्राऊंड व्हाईट असतंय, बाकी पूर्ण ब्लॅक असतंय. त्याला मी क्लोज करतो हे व्हाईटचं. आता आपण परत आपली PSG फाईल ओपन करू. ब्लॅक एवढं झंझट करत जाऊ दे. तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. साईडवर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.